व्यासपीठावरील सर्व मान्यवर, लढाऊ मान्यवर, जितेंद्र आव्हाड असतील, अनिल देशमुख असतील, तर संजय राऊत नाहीत, पण श्वेता संजीव भट त्या पण आत्ता नाहीत, कारण त्यांना 8:30चं विमान पकडायचं होतं. त्या आवर्जून या कार्यक्रमाला आल्या. किती लोकांना श्वेता संजीव भटांची पूर्ण माहिती मला माहीत नाही. तुम्ही जर यूट्यूबवर गेलात तर त्यांच्या मुलीचं वॉशिंग्टनमध्ये झालेलं जे भाषण आहे, 2-3 भाषणं आहेत, ती तुम्ही अवश्य पहा. तुमचं काळी कुठल्याशिवाय राहणार नाही. संजीव भटांना ज्या कारणासाठी आणि ज्या जुन्या न घडलेल्या आणि न केलेल्या गुन्ह्यासाठी अटकेत ठेवले ते एकटे नाही आहेत. ज्या लोकांनी 2002च्या त्याला दंगल म्हणतात, त्याला दंगल म्हणता कामा नये, 2002मध्ये जे गुजरातमध्ये झालं ती मॅसेकर होती, तो नरसंहार होता, आणि तो ज्यांच्या नेतृत्वाखाली झाला ते नरेंद्र मोदी तिथे मुख्यमंत्री होते. अजूनपर्यंत ह्या घटकेपर्यंत ज्या गोष्टीचा आपल्याला पत्ताच लागलेला नाही आहे, गोध्रामध्ये नक्की काय झालं, आणि गोध्रामध्ये ती तथाकथित आग लागल्यानंतर 1 तासात संबंध गुजरातमध्ये दंगे सुरू झाले आणि मुसलमानांची कत्तल सुरू झाली 1 तासाच्या आत. याचा सरळ अर्थ असा की ते सर्व पूर्वनियोजित होतं. त्याच्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत बरोबर अक्षरधामवर हल्ला झाला. गोध्राची दंगल ज्याला म्हणतात, कत्तल, ही त्यावेळच्या निवडणुकीच्या अगोदर. अक्षरधामवर चालला 2007च्या निवडणुकीच्या वेळेला झाला. आता आपण जे पुलवामा पाहिलं ते बरोबर 2019च्या निवडणुकीच्या अगोदर झालं. प्रत्येक वेळेला काहीतरी असा हंगामा करून, असा हिंसाचार करून आपली सत्ता बळकट करण्याचं एक तंत्र जे जर्मनीमध्ये 1930च्या काळामध्ये हिटलरनी तयार केलं, ते तंत्र जसंच्या तसं सध्या मोदी वापरतायत. इतकंच नव्हे तर दुर्दैवाने ज्या ज्यू समाजाची कत्तल झाली, 60 लाख लोकांना ठार मारलं कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये हिटलरनी, तेच ज्यू किंवा त्यांचे वंशज आज तसाच नरसंहार पॅलेस्टीनमध्ये करतायत. आपण डोळ्यासमोर तो टेलिव्हिजनवरती तो नरसंहार पाहतोय. ते सरळ सरळ सांगतायत आज 100 माणसं मेली, त्यात 70 मुलं होती, त्यात 30 बायका होत्या. शाळांवरती बॉम्बिंग आहे, हॉस्पिटल्सवरती बॉम्बिंग आहे, आणि त्यात लहान मुलं, वृद्ध, स्त्रिया असे सगळेजण मरतायत. आणि ते कोणाच्या हस्ते मरतायत? तर ज्या ज्यू समाजावरती अत्याचार झाला त्याच समाजाचे त्यांचे जे वंशज आहेत त्यांच्यातर्फे मरतायत. जग गप्प आहे. आपल्याला कदाचित आठवत नसेल, परंतु असे प्रसंग ज्या वेळेला पूर्वी यायचे त्यावेळेला नुसते पंडित नेहरू नाही तर बर्ट्रांड रसेल आणि जॉन पॉल सार्त्र सारखे लोक त्यावेळच्या त्यांच्या प्रतिनिधित्वाखाली रस्त्यावर यायचे. व्हिएतनामचं युद्ध थांबावं म्हणून जॉन पॉल सार्त्र आणि बर्ट्रांड रसेल रस्त्यावर उतरले आणि इंदिरा गांधींनी आवाहन केलं की व्हिएतनामच्या युद्धामध्ये आपण सगळ्यांनी व्हिएतनाममध्ये राहिलं पाहिजे, व्हिएतनामच्या बाजून राहिलं पाहिजे, आणि ते राहायचं ठरवलं. म्हणून हेनरी किसिंजर आणि निक्सन यांनी, ही घटना 1969ची होती, म्हणून 1971 साली निक्सन आणि किसिंजर यांनी 7वं आरमार पाठवलं इंदिरा गांधींना धमकवायला, कारण इंदिरा गांधींनी व्हिएतनामची बाजू घेतली. आज पॅलेस्टीनच्या संबंधात भारताची काय भूमिका आहे? भारताची काही भूमिका नाही. इतकंच नव्हे, त्यांचा इस्रायलला पाठिंबा आहे. इस्रायलला का पाठिंबा आहे हे तुम्ही विचारात घ्या. अजून कोणी इस्रायलचं नाव घेत नाही. पूर्वी सीआयएचं नाव घेण्याची पद्धत होती. आत्ता इस्रायल आणि मोसाद, मी तुम्हाला एका शब्दाची अतिशयोक्ती किंवा मेलोड्रामा न करता सांगतोय, आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनवरती आणि डिफेन्सवरती आणि इंटेलिजन्स मशिनरीवरती पूर्ण कब्जा आज मोसाद आणि इस्रायलचा आहे. आणि तरी सुद्धा कोणी काही बोलत नाही, किंवा म्हणून ते बोलत नाहीत कारण तेही घाबरत आहेत. तुम्ही आत्ताच जर गेलात घरी आणि तुम्ही जर यूट्यूबवरती जेफ्री सॅक्स नावाच्या ग्रहस्थांचं निवेदन ऐकलं आत्ताच्या जे चाललंय त्या घटनांबद्दलचं, मी काय लोकांना पाठवले माझ्यामार्फत, ते जेफ्री सॅक्स म्हणजे जगातले अतिशय उच्च दर्जाचे अर्थतज्ञ आहेत. आणि त्यांनी असं म्हटलंय
की मोसाद अँड इस्रायल हॅव बिकम मर्डर फॅक्टरीज. आणि त्या मर्डर फॅक्टरी ज्या पद्धतीने आता चालत आहेत त्यांनी तर त्याच्या पुढे जाऊन विधान केलं आहे. त्यांनी असं विधान केलं आहे की युक्रेनच्या युद्धामागे सुद्धा मोसाद आणि इस्रायल आहे. अशा पद्धतीने जर मोसाद आणि इस्रायल आपल्या भारतावरती, अजून एक कोणाला आपल्याला माहीत नसेल पण आपला आत्ता डिफेन्सचा जो डिफेन्सची कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, इंटेलिजन्सची कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, निरनिराळी जी मोबाईल कॅमेरे हे सगळी जी टेक्नॉलॉजी आहे, हा सगळ्याचा सगळा बिझनेस सध्या इस्रायलमधनं चालतो. आपल्याकडचे असणारी विमानं, आपल्याकडचे असणारे सगळे नेटवर्क जे आहे डिफेन्सचं, हे प्रामुख्याने इस्रायल चालवतंय, केवळ फ्रान्स आणि अमेरिका नाही. किंबहुना फ्रान्स आणि अमेरिकेमध्येच इस्रायल पूर्णपणे घुसलेली आहे. आपण हे ओळखलं पाहिजे, कारण इस्रायल आणि मोसाद यांच्या मार्फत आता ॲडमिनिस्ट्रेशनवरती कमांड करून आपल्यावरती राज्य केलं जातंय. हे का सांगायची गरज आहे? कारण खूप लोकांना प्रश्न पडतो. 2014 मध्ये मोदी पहिल्यांदा दिल्लीला आले, म्हणजे पदावरती एका, आणि काय त्यांनी आल्या आल्या कमांड बसवली. तर ते असं म्हणतात, त्यांच्या विरोधकांना असं कौतुक वाटतं की अशी कशी कमांड बसवली. तुम्हाला आठवतं की नाही मला माहीत नाही. 2013च्या ऑगस्टमध्ये 15 ऑगस्टला ज्यावेळेला मनमोहन सिंग भाषण देत होते लाल किल्ल्यावर सकाळी 15 ऑगस्टला, त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या टेलिव्हिजन स्क्रीन हे मध्ये स्प्लिट केले होते आपल्या मीडियाने. आणि त्यांनी एका बाजूला मनमोहन सिंगाचं भाषण दाखवलं आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींचं भाषण दाखवलं. नरेंद्र मोदी जिथे भाषण करत होते त्याच्या मागे त्यांनी लाल किल्ल्याचं नेपथ्य केलेलं होतं. त्याच दिवशी मी कोणाला तरी म्हटलं, मी काही भविष्यवेत्ता नाही, पण म्हटलं पुढच्या वर्षी मोदी पंतप्रधान होणार. म्हटलं ही रचना ही फक्त मोदी करत नाही आहेत, ही आंतरराष्ट्रीय कटाची पार्श्वभूमी आहे. मोदींना पंतप्रधान करणं, मोदींना म्हणजे त्यांना भाजप RSS मोदी असं, मोदी त्यांना सगळ्यात इफेक्टिव्ह वाटले होते. मोदी काय इफेक्टिव्ह वाटले होते? त्यांच्यावरती खूप काळ त्यांनी काम केलं होतं. एक तर कथा तुम्हाला शरद पवारांकडनं ऐकली असेल तुम्ही. शरद पवार कृषी मंत्री होते आणि ते निरनिराळ्या देशातल्या मुख्यमंत्र्यांना इस्रायलला घेऊन जात असत. असे ते गेले होते. त्यावेळेला नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते इस्रायल गुजरातमध्ये. त्यावेळेला त्या मुख्यमंत्र्यांना घेऊन गेले, ते मोदींना घेऊन गेले. तो काय दौरा होता सगळ्या मुख्यमंत्र्यांचा, तो संपला. तो संपल्यानंतर मोदींनी शरद पवारांना विनंती केली की मला एक 8 दिवस अजून इस्रायलमध्ये राहायचं आहे. ही 2007-08ची घटना आहे, हे 2013ची पण नाही, 2007-08ची घटना आहे किंवा त्याची थोडीशी अगोदर असेल. तर शरद पवार म्हणले मी असं नाही सांगू शकत, मला पंतप्रधानांना विचारावं लागेल, कारण पंतप्रधानांच्या सँक्शननी सर्व मुख्यमंत्री आमच्या ह्या दौऱ्यात आलेले आहेत. तर शरद पवारांनी, हे शरद पवारच सांगतायत, मी नाही सांगत, शरद पवारांनी मनमोहन सिंगांना फोन केला की असं असं आहे आणि त्यांनी अशी विनंती केली आहे. मनमोहन सिंग एक सज्जन मनुष्य, त्यांनी सांगितलं की असा विचार करा की आपण जर त्यांना ती परवानगी नाकारली तर मीडिया म्हणेल अरे कशासाठी नाकारली, आणि शिवाय तेही म्हणतील की तुम्ही कशासाठी नाकारताय, तुम्ही आमच्या कॅरेक्टरवरती संशय करताय का. तर तुम्ही असं करा, शरद पवार ते म्हणले की त्यांना सांगा किती वेळ तुम्ही राहणार आहात, आणि पाहिजे तर शरद पवार म्हणले की आपला एक माणूस त्यांच्याबरोबर ठेवा. आपला एक माणूस त्यांनी ठेवला की नाही मला माहीत नाही, पण शरद पवारांनी दिलेली ती परवानगी ग्राह्य मानून 8-9 दिवस पुढे नरेंद्र मोदी तिकडे राहिले. त्या काळामध्ये जे काही संस्करण त्यांच्यावरती झालं तो पहिला संदर्भ होता मोदींना पंतप्रधान करण्याचा. आता तुम्ही म्हणाल की असे काही बाहेरून ठरतात का पंतप्रधान? बाहेरून नाही ठरत, आतल्याच लोकांनी मतदान केलं. पण तुम्ही जर 2012 नंतरची संपूर्ण प्रचार यंत्रणा पाहिली असेल ते 2011च्या अण्णा हजारेच्या आंदोलनापासून सुरू होते. 2011ला एप्रिलमध्ये अण्णा हजारेंचं आंदोलन सुरू झालं आणि त्यांनी असा हंगामा देशभर केला की गांधीजी असं झालेलं नव्हतं. आणि मग तो हंगामा जेव्हा झाला तेव्हा अनेक
तथाकथित आदर्शवादी, समाजवादी, गांधीवादी असे सगळे अण्णा हजारेंच्या बाजूला गेले. तीच गोष्ट, तशीच घटना जयप्रकाशांबद्दल झाली होती. असाच आदर्शवाद, असंच नैतिकतेचं बळ हे जयप्रकाशांच्या मागे उभं राहिलं होतं. किंबहुना अण्णा हजारेंच्या वेळेला त्यांची आठवण सारखी दिली जात होती की आता जयप्रकाश पुन्हा अण्णा हजारेंच्या रूपाने अवतरलेत. जयप्रकाशांनी ते आंदोलन केलं तर अण्णा हजारे हे आंदोलन करतायत. त्यावेळी सुरुवात जशी मोदींच्या गुजरात भेटीनंतर, इस्रायल भेटीनंतर झाली, तशी ती अण्णा हजारेंच्या 2011च्या आंदोलनानंतर झाली. त्या दिल्लीतलं आंदोलन संपलं. मुंबईला करणार होते 3 दिवस उपोषण. मुंबईचा फियास्को झाला. मुंबईला माणसंच जमली नाही. त्यांनी मोठं मैदान सजवून ठेवलं होतं पण काही माणसंच नाही आली. मग त्यांनी विड्रॉच केलं, मग उपोषण केलं नाही. पण त्याच वेळेला बरोबर तुम्हाला आठवत असेल तर एक मोठी बलात्काराची घटना 2012मध्ये घडली आणि त्या घटनेच्या निमित्ताने पुन्हा सबंध देशभर जणू काही पहिलाच बलात्कार होता तो. जवळजवळ 4 महिने तुम्ही मीडिया चेक करा, मीडिया तुम्ही चेक करा. 4 महिने, जसं त्यावेळेला जवळजवळ 6 महिने अण्णा हजारे चालले, तसे जवळजवळ 4 महिने ही बलात्काराची घटना चालली. अण्णा हजारेंना 19 टीव्ही चॅनल्सनी आणि वर्तमानपत्रांनी मॅन ऑफ द इयर, पर्सन ऑफ द इयर, मार्टर ऑफ द इयर, काय गांधीयन ऑफ द इयर असे अवॉर्ड दिलेत सगळ्यांनी. 19 चॅनल्सनी, 19 चॅनल्स. मी त्यातल्या काही कार्यक्रमाला हजर होतो कारण त्यावेळी मीडियामध्ये होतो. मला आश्चर्य वाटायचं, हा फ्रॉड माणूस अण्णा हजारे, आणि तो कसला महात्मा. तर त्यांना महात्माचा अवतार केला, मग जयप्रकाशचा अवतार केला, आणि मग त्याच्यानंतर त्या बलात्काराच्या चर्चेनंतर 2012च्या निवडणुकीमध्ये मोदी परत निवडून आले गुजरातमध्ये 3ऱ्यांदा. तेव्हापासून तुम्ही जर नकाशा काढा, घटनांचं टाइम टेबल काढा. इस्रायल बिकेम ॲक्टिव्ह इन 2012 विथ ऑल द टेक्नॉलॉजी. आत्ता लक्षात ठेवा, इस्रायलकडे जेवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी, तुम्ही परवा वाचलं की नाही मला माहीत नाही, लोकांच्या लक्षात नाही राहत. एक 2-3 महिन्यापूर्वी इस्रायलने जाहीर केलं की त्यांनी पेजरच्या आधारे माणसं मारून टाकली. पेजरच्या आधारे. परवाची बातमी तुम्ही वाचली असेल, ती तरी आठवत असेल, त्यांनी मोबाईलच्या आधारे माणसांना स्पॉट केले आणि इराणचे मंत्री, इराणचे न्यूक्लिअर सायंटिस्ट यांना ठार मारले तिथे बसून. इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आज इस्रायलकडे आहे आणि ती मोदींच्या तैनातीला आहे. आणि त्याच्यामुळे भारताची हिंमत नाही आहे की आपण पॅलेस्टीनबद्दल काय भूमिका घ्यावी आणि इराणबद्दल काय भूमिका घ्यावी, कारण इस्रायलला फेस करायची ताकद या सरकारला नाही, कारण सरकारच त्यांच्या पुण्यावरती आलेलं आहे, मोसादच्या आणि इस्रायलच्या. ऑपरेशन सिंदूरच्या नावाने आपण विचार करतो, अरे एकदम कसं थांबलं. POK ताब्यात घेणार होते ना, काश्मीर मुक्त करणार होते, मग एकदम काय झालं. एकदम झालं म्हणजे इस्रायलने सांगितलं आता बंद करा, आता नाही चालू ठेवायचं. हे त्यांनी इराणलाही सांगितलं पुढे. ते युद्ध असं अनपेक्षितपणे बंद झालंय, नुसतं आपलंच नाही. आणि मग तुम्ही ऑपरेशन सिंदूर, अरे मोदींना त्यांच्या बायकोच्या सिंदूरची पर्वा नाहीये आणि तुम्ही ऑपरेशन सिंदूर करताय. जसोदाबेनना पासपोर्ट मिळत नाही, जसोदाबेनना अधिकृत इकडे फिरता येत नाही. त्या इथे आझाद मैदानला आल्या होत्या 2015मध्ये का 16मध्ये. काय काय टीव्हीवाल्यांनी काय अरे तिकडे, आणि त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता म्हणून त्यांना कळलं की जसोदाबेन आलेत इथे आझाद मैदानात. काही लोकांनी फोटो काढले, काही लोकांनी इंटरव्ह्यू घ्यायचा प्रयत्न केला. पोलीस आले, कॅमेरे जप्त केले, मोबाईल जप्त केले, त्या बाईंना जीपमध्ये घातलं, पळवून लावलं. एक बातमी दुसऱ्याशी वर्तमानपत्रात आली नाही, एकही बातमी, एकही ओळ आली नाही. पण जसोदेबेनच्या बरोबर जे 2-3 गुजराती पत्रकार गुजरातमधून आले होते, त्यांनी तिथल्या स्थानिक छोट्या ग्रामीण वर्तमानपत्रांमध्येही बातमी दिली की असं असं जसोदाबेन आझाद मैदानावर गेल्या होत्या आणि त्यांना अशी अशी ट्रीटमेंट मिळाली. त्यांना पोलिसांनी घेतलं आणि गुजरातला पाठवून दिलं. आपल्याकडे इथे आहेत की नाही मला माहीत नाही, हेमा देशपांडे म्हणून येतात, अभय देशपांडेंच्या पत्नी, त्या गुजरातमध्ये गेल्या होत्या.
त्यांनी तिचा इंटरव्ह्यू घ्यायचा प्रयत्न केला, तो घेतला अर्धा शाळेमध्ये जाऊन. त्या शिक्षिका होत्या, त्यांचा कॅमेरा जप्त केला, त्याच्या नोट्स जप्त केल्या. ज्या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या पत्नीला स्वातंत्र्य आणि पासपोर्ट मिळण्याचा अधिकार नाही, कारण त्यांना भीती वाटते की जर त्यांना पासपोर्ट मिळाला आणि त्या कोणत्याही निमित्ताने जर परदेशात गेल्या तर आपले आबरू काढतील. आपण तिकडे सगळ्या निरनिळ्या हेड्स ऑफ स्टेटना जाऊन या मिठ्या मारतो, ते सगळं एक्सपोज होईल प्रकरण. ते होऊन द्यायचं नाही म्हणून जसोदाबींवरती बंधन आहेत. तर ज्या देशामध्ये पंतप्रधानाच्या बायकोला स्वातंत्र्य नाही, पासपोर्ट नाही, त्या माणसाने आडीवाणीच्या गप्पा माराव्या आणि काळा दिन म्हणावा. मला वाटतं की आपण यातलं लक्षात नीट घेतलं पाहिजे. 2015मध्येच त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या, त्यांच्याच हाताखाली असलेल्या गृहमंत्र्याची त्यांची 10 वर्ष झाली त्या हत्येला. या घडीपर्यंत हारीन पांड्याच्या हत्या कोणी केली हे माहीत नाही. एकदा जितेंद्र आव्हाडांनी ठाण्याला मीटिंग ठेवली होती संघर्षतर्फे त्यांच्या, मी पण होतो त्या सभेत. त्यावेळेला न बोलावता आगंतुकपणे त्या हारीन पांड्याचे वडील आले होते आणि ते समोर बसलेच होते. आमची भाषणं वगैरे संपली, त्यांनी हात वर केला, मला वरती यायचं आहे, मला वरती यायचं आहे. काय कोण आहेत कोणाला माहीत नव्हतं. ते आले, ते म्हटले मी हारीन पांड्यांचा वडील आहे आणि माझ्या मुलाची हत्या केली नरेंद्र मोदींनी, हे मला तुमच्यासमोर सांगायचं म्हणून मी इथे आलोय. आठवत आहे का? आता हे जाहीर इतक्या होऊ नये, इथल्या लोकांना म्हणजे आपल्या तथाकथित महाराष्ट्रीयन विद्वानांना मोदींबद्दल प्रेम वाटतं. प्राध्यापक, बँक एम्प्लॉईज, LIC एम्प्लॉईज, ह्या सगळ्या लोकांना मोदींबद्दल आपल्या मध्यमवर्गामध्ये जे अतोनात प्रेम आहे आणि सारखे मोदी कसे मास्टरस्ट्रोक मारत असतात ह्याचं कौतुक चालतं. यांना लाज नाही वाटत. हारीन पांड्याच्याबद्दल, जसोदाबींच्याबद्दल, गुजरातच्या कत्तलींबद्दल दररोज खोटं बोलतात. गणपती प्लास्टिक सर्जरीने सांगतात की ते मुंडकं जे जोडलं हत्तीचं ते प्लास्टिक सर्जरीमुळे. मग त्यांना कोणी विचारत नाही. त्या हारकेशनदासमध्ये झालं ते भाषण, कोणताही डॉक्टर आणि सर्जन उठला नाही. अहो म्हटलं प्लास्टिक सर्जरी होतं तर ज्याचं मुंडकं कापलं तेच लावायचं आणि त्याला विचार हत्तीला कशाला मारला, हे विचारायची धमक एकाही सर्जनने दाखवली नाही. तिथे जेनेटिसिस्ट होते, सायंटिस्ट होते हारकेशनदासमध्ये. तिथे मोदी सांगतायत की आमच्याकडे केव्हाच जेनेटिक्स चाललेलं होतं, त्यामुळे 100 कौरव एकाच वयाचे, सगळे 100 कौरव कसे झाले ते आमच्याकडे टेस्ट ट्यूब बेबी हे सगळं होतं त्यावेळेला. एकाने हिंमत नाही दाखवली डॉक्टरने. डॉक्टर्स असतील, सर्जन्स असतील, आर्किटेक्ट्स असतील, वकील असतील, जजेस असतील, हे कोणीही मोदींना प्रश्न विचारायची हिंमत दाखवत नाहीत. हे खऱ्या हुकुमशाहीचं आणि फॅसिझमचं लक्षण आहे. आणीबाणीच्या नावाने गळा काढतात. हे गळा काढताना आपल्या मध्यमवर्गाला ज्याचं कौतुक वाटतंय त्यांनी हे प्रश्न विचारला पाहिजेत की हा सगळा मीडियावरचा कंट्रोल जो आहे, मीडियावरचा कंट्रोल इतका जबरदस्त आहे की त्या लोह्याचा खून झाला त्याची बातमी देत नाहीत. हारीन पांड्याचा सोडा, लोह्याचा खून झाला त्याचीही बातमी देत नाहीत. मणिपूरला नक्की काय झालं हे माहीत नाही आपल्याला. आम्हाला 300 किलोमीटरवरनं किंवा 200 किलोमीटरवरनं ते पाकिस्तानमधनं आले कसे आणि गेले कसे. आता इथे जे बसलेले लोक आहेत, शेरलॉक होम्स किंवा अगाथा क्रिस्टी वाचणारे किंवा ते न वाचता सुद्धा आपल्याकडच्या डिपार्टमेंटचा अभ्यास करणारे, पोलीस डिपार्टमेंटचा, ते सांगू शकतील की साधारणपणे पोलीस घटना घडल्यानंतर त्याला रिइनॅक्टमेंट ऑफ क्राईम म्हणतात, की तो ज्या ठिकाणी क्राईम झाला त्या ठिकाणी तो परत तयार करायचा, की तो माणूस इथून आला असेल, बंदूक वापरली का काय वापरलं, असं सगळं तयार करायचं. पहिलगामला कुठे गेलंय? पहिलगामला झाल्याबरोबर तिथं कोणी पोलीस नाही, कोणी सैन्य नाही, आणि लगेच त्यांनी जाहीर केलं पाकिस्तानने आणलेत. आता हे जे लोक गेले ना आपले विद्वान, आमच्याही पक्षाचे गेले, तिकडे 59 मंडळी गेली ना 32 देशांना भेटायला, त्या ठिकाणी काही ठिकाणी त्यांना प्रश्न विचारले, त्याचं ते बोलतच नाही. ते आल्यापासून इतका राडा आहे मोदीचा. ते प्रश्न असे होते, आता आमचे मित्र आहेत ना ह्या देशांमध्ये, ते तिकडे काय हजर होते, ते विचारत होते त्यांना की भाऊ तुम्ही कशाच्या आधारे म्हणताय की ते पाकिस्तानला आले होते.
कशावरनं ते स्थानिक नव्हते. समजा पाकिस्तानमधनं आले होते, तुम्ही त्याचा पंचनामाच केलेला नाही, तुम्ही काहीच केलेलं नाही. तुम्ही पहलगामचाही पंचनामा केला नाही, पुलवामाचाही पंचनामा केलेला नाही, गोधराचाही केलेला नाही आणि अक्षरधामचाही केलेला नाही. तुम्ही कशाच्या आधारे बोलताय असं त्यांना विचारलं. ह्याचा उल्लेख कोणत्याही मीडियाने केलेला नाही. ते सगळे 59 गणंग परत आले आणि ते गणंग इकडे परत आल्यानंतर त्यांनी मोदींचं अभिनंदन केलं. कशाबद्दल? मोदींचं अभिनंदन कशाबद्दल? जो मनुष्य युद्ध झाल्यानंतर पार्लमेंट बोलवत नाही, जो मनुष्य प्रेस कॉन्फरन्स घेत नाही, जो मनुष्य विरोधी पक्षांचे सोडा त्यांच्याही पक्षाची मिटिंग घेत नाही, त्या माणसाचं अभिनंदन. आणि सगळ्या तथाकथित विरोधी आणि सरकारी पक्षाकडनं काय म्हणजे किती लाचारी. आता जितेंद्र आव्हाड म्हणले बरोबर, किती लाचारी. कारण काय या लाचारीचं? ब्लॅकमेल का हात दगडाखाली आहेत? त्यामुळे आपल्याला जे लढायचं आहे ना, ते आपल्या समाजात आलेल्या फॅसिस्ट वृत्तीच्या विरुद्ध लढायचं आहे. कारण ती फॅसिस्ट वृत्ती मोदींनी आता रुजवलेली आहे. ही झाडं वाढली आहेत, आपल्या समाजात आहेत, ती आपल्या आजूबाजूला आहेत. हा फॅसिझम फक्त दिल्लीला नाही आहे. आणि त्यामुळे उद्या मोदी नसले, लवकरच नसावेत अशी इच्छा आहे, पण काय ते नसले तर ह्या रुजलेला फॅसिझम जो आहे हा आपल्याला फाईट करायला लागणारच आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचं जे निमित्त आहे ते फॅसिझमच्या हुकुमशाहीला आपल्याला हरवायचं जर असेल तर आपल्याला केवळ मोदी आणि भाजप यांच्यापुरतं अवलंबून ठेवून चालणार नाही. त्यांना तर हरवावंच लागेल, पण आपल्या आजूबाजूचा फॅसिझम दूर करावा लागेल. या निमित्ताने मी असा एक प्रस्ताव मांडतो की ज्या पद्धतीने मोदींनी आणि भाजपने RSSने हा जो फॅसिझम आणलेला आहे त्याचा ही सभा जाहीरपणे निषेध करत आहे असा ठराव आपण आज इथे करूया. तर असा ठराव करून मी माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद.